हाय, चायनामध्ये घर भाड्याने घ्यायचंय, फर्निश्ड आणि रेडी टू मूव्ह इन. काय मिळतं, कितीला मिळतं आणि कसं शोधायचं, चला हा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करते. या पहिल्या घरात बिल्डिंग आणि लोकेशन ओके आहे, फर्निचर ऑलमोस्ट मिसिंग, हॉरिबल बेड आणि मॅट्रेस, छोटे छोटे वॉर्डरोब आणि खिडकीतला व्ह्यू पण काही नाहीये. पण ही कम्युनिटी मस्त प्लॅन्ड आहे, खूपच ग्रीन, खूप मुलांसाठी प्ले एरिया, सिनियर सिटीजनसाठी माजॉंग प्लेइंग एरिया. सेकंड अपार्टमेंट, फ्रिज, किचन वगैरे छान आहे, सेटअप व्यवस्थित आहे, फर्निशिंग पण छान आहे, सोफा टीव्ही मोठा आहे. आम्हाला हवी तशी 2 बेडरूम्स, छान बेड, मॅट्रेस, बाथरूम विथ अ बाथ टब. एकंदरीत बरं आहे, पण घरासारखा फील नाही आला. कमीत कमी 1 वर्ष तर राहायचंय, म्हणून आम्ही आणखीन ऑप्शन्स शोधतोय. त्याच कम्युनिटीमध्ये 3रं घर बघायला चाललोय आणि हे थोडं आमच्या अपेक्षांसारखं आहे. नवीन फर्स्ट टाइम रेंटल आणि खूप सुंदर डेकोरेट केलेलं आहे. व्ह्यू पण मस्तच आहे, हायवेचा मागचा पूर्ण. बेडिंग, मॅट्रेस खूप सुंदर. अजून फायनल नाही केलंय, पण हे अपार्टमेंट हेवी कॉम्पिटिशनमध्ये आहे. तुमच्या मते कुठलं अपार्टमेंट घ्यायला हवं, कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या अपडेटसाठी स्टे ट्यून्ड.